नमस्कार मित्रांनो. बँक ऑफ बडोदाबद्दल तुम्हाला माहिती आहे. बँक ऑफ बडोदा अतिशय मोठी अशी भारतीय बँकिंग कंपनी आहे, ज्याचे जवळजवळ 9,693 ब्रँचेस आहेत. 1,42,000 करोडचा रेव्हेन्यू आणि नेट इन्कम 18,767 करोड, एवढे 74,227 एम्प्लॉईज आहेत. त्या बँक ऑफ बडोदामध्ये एक अतिशय चांगली अशी संधी आलेली आहे. 500 वॅकन्सीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते 10वीपासून आहे. ऑफिस असिस्टंट, रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट, प्यून बेसिकली इन सम स्टाफ कॅडर. 23 मेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये जरी 10वी आपण हे डिटेल्स पाहणार आहोत. आपण जेव्हा ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 10वी जरी त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं तरी पण बाकीचे पण सगळे अप्लाय करू शकतात. त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त त्याचे पगार पण जवळजवळ 35,000 रुपये, 34-35,000 रुपये आहे. त्याचे आपण डिटेल्स पाहूया. 3 मे रोजी याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत आणि लास्ट डेट ऑफ सबमिशन अँड ॲप्लिकेशन ऑफ अँड पेमेंट फीज इज 23 मे. याच्याबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. बाकीचे डिटेल्समध्ये जाण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये जर याच्या 29 वॅकन्सीज आहेत. महाराष्ट्रामध्ये 29 वॅकन्सीज आहेत. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये मिळून टोटल 500 वॅकन्सीज त्यांनी इकडे आपल्यासाठी दिलेल्या आहेत. बाकीचे डिटेल्स जेव्हा आपण पाहतो तेव्हा ऑफिस असिस्टंट, प्यून, नंबर ऑफ वॅकन्सीज 500, मिनिमम एज 18, मॅक्सिमम 26 म्हणजे. आणि याच्यामध्ये लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट, युनियन टेरिटरीज आपल्याला येता आली पाहिजे. रीड, राईट अँड स्पीक इन लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट हे अतिशय महत्त्वाचं आहे. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टिपिकली सबऑर्डिनेट स्टाफ कॅटर आणि एनी अदर वर्क असाइंड फ्रॉम टाईम टू टाईम. स्केल ऑफ पे हा 37,815 रुपये असेल प्रति महिना. याच्यामध्ये DA, HRA, CCA, स्पेशल अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, स्पेशल पे, लीव्ह फेअर, कन्सेशन, लीव्ह एनकॅशमेंट, ग्रुप मेडिकल इन्शुरन्स फॉर सेल्फ अँड डिपेंडंट्स, मेडिकल एड, ग्रॅज्युएटी, डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन सिस्टम, स्टाफ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, हाऊस बिल्डिंग लोन, कन्व्हिन्स लोन, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स, स्टाफ वेलफेअर स्कीम्स एक्सेट्रा या सगळ्या तुम्हाला मिळतील. नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिप ही जी आहे ती इंडियन नॅशनल असावा. एजचा क्रायटेरिया जो आहे तो 1 मे 2007 ते 1 मे 1999 याच्या दरम्यान जन्म झालेले सर्वजण याला अप्लाय करू शकतात. रिलॅक्सेशन इन द एज रिलॅक्सेशन ते सरकारी नियमानुसार आहे. रिझर्वेशन फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी सरकारी नियमानुसार आहे. गाईडलाईन्स फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज त्यांनी दिलेले आहेत. याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन शॅल बी 10th स्टँडर्ड पास, SSC मॅट्रिक्युलेशन पास और इट्स इक्विव्हलंट एक्झामिनेशन पास. एवढाच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्हाला सबमिट करावं लागेल. क्रेडिट हिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. जरी हे मॅन्डेटरी नसलं तरी प्री कंडिशन नसला तरी पण असेल तर छान. तुमचा सिबिल स्कोअर हा 650पेक्षा जास्त असावा ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग. त्यामुळे तुमचा जो फायनान्शियल ट्रॅक रेकॉर्ड आहे तो चांगला असला पाहिजे. ॲप्लिकेशन फी 600 रुपये प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस फॉर जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेट्स 100 रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे. ती SC, ST, PWBD, EXS, DISX आणि वुमन कॅन्डिडेट्ससाठी आहे. प्री एक्झामिनेशन रिक्रुटमेंट ट्रेनिंग तुम्हाला जर SC, ST, OBC, PWD या कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेट्सला जर तुम्हाला प्री एक्झामिनेशन रिक्रुटमेंट ट्रेनिंग घ्यायची असेल तर ती पण फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला दिली जाईल.
त्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला तिकडे क्लिक करावं लागेल, जेणेकरून ते तुमची पुढची जी व्यवस्था आहे ऑनलाईन ट्रेनिंगची ते करतील. लोकेशन ऑफ पोस्टिंग ही बँक ऑफ बडोदाचा सर्वाधिकार बँक ऑफ बडोदाकडे आहेत. प्रोबेशन पिरियड हा 6 महिन्याचा असेल. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय लोकल व्हर्नॅक्युलर लँग्वेज टेस्ट ऑफ कॅन्डिडेट्स, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये 4 सेक्शन त्यांनी केलेले आहेत. नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, नंबर ऑफ क्वेश्चन्स 25, टोटल मार्क्स 25. मीडियम इंग्लिश, वेळ मिळणार तुम्हाला 20 मिनिट. जनरल अवेअरनेस मला 25 प्रश्न 25 मार्क्स. इंग्लिश, हिंदी किंवा ऑफिशियल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी हे त्यांना 20 मिनिटं मिळतील. एलिमेंटरी अरिथमॅटिक 25 प्रश्न 25 मार्क्स, मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता 20 मिनिट. सायकोमेट्रिक टेस्टिंग रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क, मराठीमध्ये देऊ शकता 20 मिनिट. अशा 80 मिनिटाची 100 मार्कांची 100 प्रश्नांची परीक्षा असेल आणि त्या परीक्षेच्या रिझल्टवर आधारित मग आणि त्यानंतर या परीक्षेनंतर मग तुम्हाला लोकल व्हर्नॅक्युलर लँग्वेज जी आहे मराठी फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये त्याची पण टेस्ट होईल. महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षेसाठी जे भाषा उपलब्ध आहे त्या इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी अशी असेल. व्हॅलिड कॉल लेटर आणि फोटो आयडेंटिटी प्रूफ, ॲडिशनल फोटोग्राफ तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागेल ऑनलाईन टेस्टला अपिअर होताना. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स 0.25% असेल. एक प्रश्न तुमचा चुकला तर 0.25 मार्क्स तुमचे डिडक्ट केले जातील. सेंटर ऑफ एक्झामिनेशन्स हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण देऊ शकतो. कट ऑफ स्कोअर्स ते बँक ठरवेल. प्रोव्हिजन सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी प्रोव्हिजन सिलेक्शनचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. प्रोव्हिजनल सिलेक्शनचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणते द्यायचे आहेत त्याचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट्स तुम्ही प्रोड्यूस, आयरिस स्कॅन, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग मोड, कंडक्ट फॉर एक्झाम रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या. कॉल लेटर, ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट, चुकीच्या गोष्टी करू नका. यूज ऑफ मोबाईल फोन, पेजर्स, सर्क्युलर, कॅल्क्युलेटर अँड एनी सच डिव्हायसेस. हाऊ टू अप्लाय कसा करायचा. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट, ते डिटेल मी तुम्हाला देईनच. नो अदर मीन्स ऑफ ॲप्लिकेशन आर ॲक्सेप्टेबल. पेमेंट ऑफ फीज त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भराल तेव्हा अपलोड करण्याचे जे फाईल्स आहेत त्याच्या साईज आणि फाईल टाईप वगैरे त्यांनी दिलेले आहेत, ते पण अवश्य पाहून घ्या. आणि बाकीचे ॲनेक्शर्स आहेत, तुम्ही ज्या रिझर्व कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार असाल त्यानुसार त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटचा तुम्हाला वापर करता येईल आणि त्यामध्येच तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल. तर अशा प्रकारे ह्या 500 वॅकन्सीजचा डिटेल्स बँक ऑफ बडोदाकडून आपल्याला मिळालेला आहे. त्याचा अवश्य लाभ घ्या, कारण अशा संधी वारंवार येत नाहीत, विशेषतः या एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी. आणि जाताना शेवटी ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी माहिती आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण कमीत कमी वेळामध्ये पोहोचू शकू. धन्यवाद.